गायकवाड, रेल्वेचे अधिकारी शिव मेहता, रेल्वेचे इतर सर्व अधिकारी वर्ग यांनी आता जिथं आपल्या सर्वांच्या समोर प्रास्ताविक केलं. मोहनराव शेटे, बियाणी आणि सर्वच जे प्रवासी संघटनेचे सहकारी, जसा तुम्हाला मनापासूनचा आनंद आहे तसा मलाही निश्चित स्वरूपात या 135 वर्ष पूर्ण झालेल्याचा मनापासूनचा मलाही आनंद आहे. निश्चित एक इतिहासात नोंद घ्यावी, जागतिक इतिहासात नोंद घ्यावी अशी कामगिरी राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केली. हे आपल्याला नाकारता येणार नाही. या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले, पण राजश्री शाहू महाराजांचं काम, लोकाभिमुख काम आणि जनतेसाठी काम हे अगदी बोटावर मोजणे इतकेच राजे राजवाड्यांच्या बाबतीमध्ये आज बोललं जाते किंवा इतिहासात त्याची नोंद झालेली आहे. आणि म्हणून कोल्हापूरसाठी, कोल्हापूर संस्थांसाठी किंबहुना या पश्चिम महाराष्ट्रासाठी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना रेल्वेसारखं क्षेत्र जे दळणवळणाच्या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी कोल्हापूरसारखं संस्थान किंवा कोल्हापूरसारखा परिसर हा मुख्य प्रवाहामध्ये जोडला जावा, ही किती दूरदृष्टी राजश्री शाहू महाराजांची त्या काळात असेल की आपण याची कल्पना देखील करू शकत नाही. म्हणजे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी दिलेलं योगदान हे आपल्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. येणारे दक्षिणकडे जाणाऱ्या रेल्वेना ती सगळी लाईन, रेल्वे लाईन ती त्यावेळेमध्ये ते योग्य होतं. मिरज ते काय चुकीचं होतं अशातला काय भाग नाही, पण तिथेही मिरजेवरनं कोल्हापूरसाठी हे या ठिकाणी रेल्वे यावी. मग मीटर गेज पूर्वीच्या काळामध्ये कालांतरानंतर ब्रॉडगेज झाली, कारण त्यानंतर मग संस्थानं विलीन झाली, त्यानंतर आपलं सरकार आलं, त्या अनुषंगानं ब्रॉडगेज झाली. पण आजही ज्याचा उल्लेख मगाशी मोहनरावनी केला, ज्या फावड्यानं याचं भूमिपूजन झालं या रेल्वे स्थानकाचं किंवा या रेल्वे मार्गाचं, ते अजूनही बाबा फावडं आजही आपल्या त्या ठिकाणी म्युझियममध्ये आज बघायला मिळते. आणि आम्ही वेळोवेळी ज्या ज्या वेळेला राऊंड मारतोय त्या वेळेला बघितल्यानंतर आम्हालाही आनंद होतो. एक वेगळी इतिहासात नोंद घ्यावी असं ती वस्तू आहे. आणि म्हणून निश्चित आजही त्यावेळेला जो काही पाया राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून घातला गेला, आज त्याची फळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळत आहेत. अनेक लोकांची आज सोय या ठिकाणी प्रवासाची या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. विशेष करून हे आजही अनेक होत असताना कोल्हापूर आज एका विकासाच्या मार्गाकडे आपल्याला जाताना दिसून येते. IT पार्क या ठिकाणी मंजूर झाला, कोल्हापूर विमानतळ अतिशय चांगल्या पद्धतीने आता विकसित झालेला आहे, होऊ लागलेला आहे. एअर कनेक्टिव्हिटी अतिशय चांगल्या पद्धतीने आता झालेली आहे. म्हणजे कोल्हापूर मुंबई आता दिवसातनं जवळजवळ सकाळी संध्याकाळी आपल्याला कनेक्टिव्हिटी झालेली आहे. त्या ठिकाणी बेंगलोरला कनेक्टिव्हिटी आहे, हैदराबादला कनेक्टिव्हिटी आहे. अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये आज कोल्हापूर हे जोडलं गेलेलं आहे. पण आपण जर बघितलं तर रेल्वे हे सर्वसामान्य माणसाचं प्रवास करण्याचं हे महत्त्वाचं साधन आहे. आणि रेल्वेमधनं प्रवास करणारा वर्ग हा मध्यमवर्गीय, गरीब वर्ग हा प्रवासी वर्ग हा जास्त आहे. आणि म्हणून एकीकडे अनेक बाकीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण कोल्हापूरचा ज्यावेळेला विचार करतो त्याला रेल्वेचा जोपर्यंत पूर्ण क्षमतेने विकास होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला पूर्ण आपण विकसित शहर म्हणून आपण म्हणू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी मर्यादा आहेत निश्चित, कारण आपल्याला जरासं आपण बाजूला आहोत. पण ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या दुसऱ्या सहकार्याने केला शरदरावनी, की आता कोल्हापूर कोकण रेल्वे मार्ग हा लवकरात लवकर हे देखील आता सुरू होणार आहे. त्याचं सर्वेक्षण जवळजवळ झालेलं आहे. त्याचं आर्थिक नियोजन देखील थोडंसं बजेटमध्ये बजेटरी प्रोव्हिजन देखील नाममात्र आहे, पण ती झालेली आहे. पण कोल्हापूरचे जे सगळेच लोकप्रतिनिधी आहेत, मी कोणाचं एकट्याच नाव घेत नाही, मग छत्रपती शाहू महाराज असतील, धनंजय महाडिक असतील, धैर्यशील माने असतील, हे सगळे लोकप्रतिनिधी त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शासन दरबारी हा निश्चित स्वरूपात प्रयत्न करतील. कारण याला कोल्हापूरचंच नाही पण कोकणच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्त्वाचा निर्णय होणार आहे, कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून होणार आहे. आमचा तर असा थोडासा प्रयत्न आहे की कोल्हापूर कराड देखील हे म्हणजे आपलं कराड, कोल्हापूर आणि बेळगाव हा देखील काय ही मागणी देखील जयजय बाबा हा देखील महाराजांच्याकडनं किंवा सगळेच खासदारांच्याकडनं ही मागणी खरं तर आज रेल्वे इकडनं जाते, तिकडनं मिरजेवरनं पुन्हा बेळगावमध्ये जाते, तो वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ही जर अर्थात त्याला आता मला सांगता काही येणार नाही,
पण ही देखील मागणी आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर रेल्वे रिपेअर शेड असेल किंवा या अशा अनुषंगाने जे काय असतील ते जे निश्चित स्वरूपात आपण सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मी आपल्याला खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून ग्वाही देतो सर्व आमच्या प्रवासी संघटनेला आणि अधिकाऱ्यांना देखील. कोल्हापूरचे आता रेल्वे स्थानक आपण जर बघितलं तर चांगलं व्हायला लागलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये एक हेरिटेज वास्तू जी आहेच ही हेरिटेजच वास्तू आहे, त्यात आणखीन भर पाडण्याचं काम एक अतिशय चांगले मंत्री आपल्याला अश्विनी वैष्णवच्या माध्यमातून एक चांगले रेल्वे मंत्री आपल्याला या देशाला लाभलेले आहेत. त्यामुळं त्यांची देखील दूरदृष्टी अतिशय काम करण्याचं पद्धत त्यांची चांगली आहे. आम्ही जवळनं मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळं कुठलाही विषय त्यांच्यासमोर गाठला की पूर्ण अभ्यास केल्याशिवाय काही त्यांचं मत व्यक्त करणार नाहीत अशी काम करण्याची पद्धत आहे. आणि मग त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर रेल्वे स्थानक आणि इथले सगळेच लोकप्रतिनिधी या कोल्हापूरच्या रेल्वेच्या बाबतीमध्ये जे जे काही करता येईल ते करण्यासाठी कमी पडणार नाहीत एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा अधिक वेळ न घेता प्रवासी संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी वेळोवेळी कोल्हापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नाच्या संदर्भात, इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये कायम लोकप्रतिनिधींच्या समोर हा आणि समाजाच्या समोर हा आवाज उठवण्याचा प्रयत्न कायम प्रामाणिकपणे केलेला आहे. त्यांचं विशेष कौतुक आहे या बाबतीमध्ये. आभारी मी त्या ठिकाणी मानतो, कारण त्यांनी अतिशय चांगलं हे सगळं टिकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि आजचा दिवस हा